ह्याका रोग होते ते माका काय दिली माका काय माहितीच नाही. एक दिवशी असो निघता डोळे उघडे टाकल्यात आणि मी आपला इलय ऐकलं इलय तर काय करतलं बघलंय तर ह्याच्या तोंडावर बघलंय तर ह्याचे डोळे उघडे असे आणि असो मी हलयतय उठा हो हे उठा घालक तयारच नाही. माका वाटलं हो मी लोक आहे काय म्हणून दिले आरड मारून देत दुक्षिणी. सगळे शेजारी होते बाजूबाजू खोपटे होते कोणते ते सगळे जवळ झाले ऐकला. मग हे काय करतलं जवळ झाले ह्याची तिरडी उचलल्यानी ठेवल्यानी आणि घेऊन गेले ह्याच्या सरणार गेले आणि ठेवल्यानी चारही वाटे तसे चुडी पेटून लायल्यानी तशी ह्याका जाग गेली कारण डोळ्याची झोप म्हणजे ते असे डोळ. माका वाटलं का मेलो म्हणा आरडलंय खरो पण हो उठाकच तयार नाही. तर जेव्हा चुडी चारही वाटेन पेटवून लायल्यानी ना तेव्हा ह्याका वाटला हा हे माका बहुतेक धग येतात म्हणून तू मग सांगता माका बाहेर काढा. काही एक नको म्हटलं गाण्यान भुतरू टाकला सोरो खाऊन खूप शाळेल्यान माका आणि शेवटी त्याका भुतरू ढकलल्याने आणि जिथं जाळून टाकल्याने. पण परमेश्वराच्या कृपेने एक दिवशी काय झाला गहू मेलो आणि मग काय झालं मी एक दिवशी कपडे देऊ वळाड गेलं ऐकला. वळाड गेले तर काय झाला त्या बोंडगीत कोणतरी असा पर टाकलेला होता येदासा होता रेव करी होता ऐकला. मी त्या पोर हाडलंय घराकडे हाडलंय डोगा टकली चलले किती माहिती ह्याका जर लहानाचा मोठा केला आता तेव्हा होतो गो तेव्हा वाहते आता कोणाबरोबर ह्या करतलंय म्हणून मी काय केलं त्याका हाडलंय लहानाचा मोठा केलंय ऐकलं आणि आता त्याका नाचाक शिकवलंय म्हणजे काय आता तर नाचला ना तर तुमचा उघडा पडताला तोंड असा नाचता ऐकलं. तर आता त्याका सांगले फक्त मी आई म्हणता म्हणा काय आता हाडलंय लहानाचा मोठा केलोय म्हणजे मी त्याची औषध असय. आता तर मागे राहतात आणि खय रावात कधी सांगा ह्याचे मैत्रिणी जाऊचे त्या गावात पद्धती लागली आहे का असं आई माझे चालून पाय सुद्धा भरपूर दुखायला लागले. ह्या बसवलं पायात भिंगरे आणि ह्या करून पुढे सारखाचे सुताराकडून आणलंय काय ती बोल ती असेल तर आता मी चलते फक्त माझी ढेंगार होऊन पडतात म्हातारा झाल्यामुळे. तुम्ही फक्त मेला फक्त कन्न मन काही या आकडा आई हे मला जमणार नाही. त्या जमाता बाहेर आता बाहेर फुकट खाताला विचार करतात बटाट भाजी रोज खातात डाळ खातात आणलेले बटाटे बटाट्याची भाजी खातो डाळ भात नको बटाट्याची भाजी काहीच मला सुको भात खा मर बस मी तुम्हाला सांगते नाहीसा करून टाकेन मी बरा बिघडलंय तर फार वाईट. तुका सांगान ठेवतोय प्रत्येक गावात आता तुका निमंत्रण किती दिले तुम्ही काहीतरी शिरा मारतानाच बरा काहीतरी करशालाच म्हणा. आई पण मला सांग काय या गावातून त्या गावातून या गावात नाचवते माझा पोटाचा विचार तू करत नाही. माझ्या बाबा माझ्या सोन्याचा विचार काय आई म्हणजे काही घेऊ नको आई घेऊ नको काय झाला पोटाला भरपूर भूक लागली ग. भूक लागली काहीतरी खायला हवं. तुका खैसून देतो नाही सोन्या माझ्या खायला. आता तुका खायला कसा देऊ माझं बाबूराव होतो तेव्हा खायला सगळा माका गावा खायला गावा वैला गावा पण माझं बाबूराव गेलो आणि खायला दुकान आणि वैला मला ना तुका आता जर खायला व्हाया माका सांग काय व्हाय तुका खायला एकच सांग खायला काय खात तुला कुणीतरी जिलेबी दिली होय आणि हे मी पाहिजे अगं ती कुठे पाहून लपून ठेवलं. हा आता काय आला ती गेली मला जिलेबी आता खैसून देतो रे बाबा आई मला जिलेबी जरा सकाळपर्यंत थांबशील सकाळी जर थांबलं तर पहिली गरम वाफेवरती मी नकोय
आहेस तू? खाल्या सकाळची जिलेबी कोणाकडे जाणार आणि खाऊ भुसभुशीत लागतं मला आताच हवी आहे. ते कारण नरम पडतं ना सकाळी देऊ काय तुका नको नको मग काय वाया पटचट्टे वडे खाते पटचट्ट ओढू बटाट वडे तर मला नको ग. मग तुका काय? आवडतच नाही. मग तुम्ही खेच्यावर जोर देतो हली हा कांद्यावर जोर दिलं कांदे पोहे खाताला रोज बटाट पोहे खाऊन खाऊन मला तर फार कंटाळा मी काय चिडू माझ्या मताप्रमाणे तू जर ह्या खाल्लंस ना तर माझ्याही जीवाक त्रास होतो नाही तुका काय? त्रास होतो नाही फणसाच्या घोटियाची भाजी खा. नको ग मला. मग मला माका वाजवू नको आपणच टट चालला काय? होय तर फणसाच्या घोटियाची भाजी खाल्ली कधी या बघ तुका जिलेबी होई मी सकाळी कोणाकडे जाय वालालकराकडे जाय कोणाकडे जाय तुका हाडून देते चल आता तू मला फक्त दे. ह्या लोकांच्या मनाचं समाधान कर हे बघ हे बघ काय? सगळे तुकाच बघतो टकामका ऐकलं सारे जणांच्या मनाचं मनोरंजन मी करायला होय हवं. तर. हे मला जमणार नाही. नाचायचं असेल तर आई तू नाच. काय